Hello dear students, in today's video we solve remaining examples in practice set 4.2. In previous videos we completed up to question number 4. In today's video we start question number 5 आणि क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 ही स्टार एक्झाम्पल्स आहेत. बघा, स्टार एक्झाम्पल्स म्हणलं की मुलांना असं वाटतं की ती डिफिकल्ट आहे, तर असं काही नसतं. स्टारचा मिनिंग आहे फक्त जराशी वेगळा विचार करायला लावणारी. जर तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर असतील तर ही एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला काहीही डिफिकल्टी येणार नाही. आपण वेगळं काही यूज करणार नाही. जे आत्तापर्यंत आपण शिकलेलो आहे रेशो आणि प्रपोर्शनशी रिलेटेड तेच आपण इथं यूज करणार आहे. बघा, क्वेश्चन नंबर 5. इफ ए इज टू बी, सॉल्व केले आपण ह्या टाईपचं एक्झाम्पल. ए इज टू बी इज इक्वल टू 3:1 and b is to c is equal to 5:1, then find first a cube upon 15b square c bracket cube, and second one a square upon 7bc. आपण सेम एक्झाम्पल सॉल्व मध्ये केले. बघा, सोपं आहे. See here, concentrately. First we have to write given. A is to b is to 1 and b is to c is equal to 5:1. That is a upon b is equal to 3/1 and b upon c is equal to 5/1. बघा, taking cross multiplication, a is equal to 3b. Cross multiplication, a into 1a, 3 into b, 3b. b is equal to 5c. We putting the value of b is equal to 5c in a is equal to 3b in the place of b. आपण हे असं का केलं? आपण सॉल्व एक्झाम्पलमध्ये पण सेम ह्या टाईपचं एक्झाम्पल बघितलं होतं. तर आपल्याला जे सॉल्व करायचं आहे किंवा ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ते आपल्याला इझी होण्यासाठी, कॅन्सलेशनसाठी एकाच व्हेरिएबलमधले जर एक्झाम्पल्स टर्म्स असतील तर त्या कॅन्सल होतात आणि आपला ॲन्सर रिड्यूस्ड फॉर्ममध्ये येते. म्हणून आपण काय करतो आहे, ह्या बीच्या प्लेसला 5c ही व्हॅल्यू पुटअप करतो आहे. 3 into 5c. देअरफॉर a इज इक्वल टू 15c. मग आपण कोणती व्हॅल्यू यूज करणार आहे? a इज इक्वल टू 15c आणि b इज इक्वल टू 5c. दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला इन टर्म्स ऑफ c मिळालेल्या आहेत. ते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तर फर्स्ट बघा, ए क्यूबच आहे का? हां, ए क्यूब 15b square c ब्रॅकेट क्यूब. करूयात व्हॅल्यू पुट. व्हॉट इज ए? 15c ब्रॅकेट क्यूब अपॉन 15 ॲज इट इज b स्क्वेअर 5c ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सीची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? नाही. ब्रॅकेट क्यूब. आता 15c ब्रॅकेट क्यूब मीन्स 15 into 15 into 15 c into c into c. दोन्ही 3 टाइम्स आहे. मल्टिप्लिकेशन करायचं नाही. 3 टाइम्स आणि 3 टाइम्स. का? डिवायडेशनला सोपं जाईल आपल्याला. हा 15 आहे असा, 5 स्क्वेअर 25 c स्क्वेअर c into c आणि हा c ब्रॅकेट क्यूब. c गेट कॅन्सल. बघा, आता नीट लक्ष द्या. दिस 15 ऑल्सो गेट कॅन्सल. c गेट कॅन्सल. तर बघा, 5ने डिवाइड करूयात. 5 3 जा 15, 5 5 जा 25, अगेन 5 1 जा 5, 5 3 जा 15. ओनली रिमेनिंग 3 into 3 ब्रॅकेट क्यूब. दॅट इज 3 into 3 9 cube is equal to 729. क्यूब ऑफ 9 इज 729. आहे का नाही सोपं? बघा, मी क्यूबसुद्धा केला नाही, काहीच केलं नाही, फक्त जस्ट सिम्प्लिफाय केलं. म्हणूनच आपण ही व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ सी कन्वर्ट केली. जर बी असत्या तर आपल्या टर्म्स राहिल्या असत्या. आता सेकंड फाइंड आउट करूयात.
a square upon 7bc. What is a? 15c bracket square upon 7 as it is. What is b? 5c. c as it is. Then 15 into 15 c into c upon 7 into 5 c into c. तर कॅन्सलेशन करूया. सी सी गेट कॅन्सल. 5 3 जा 15. ओके, आता 7नी 15ला डिवाइड होत नाही. 3 into 15 upon 7. 15 3 जा 45 upon 7. Therefore value of a square upon 7bc is equal to 45 upon 7. आला एक्झाम्पल आन्सर आपलं. देन नेक्स्ट एक्झाम्पल. Sixth number. If square root of 0.04 into 0.4 into root a into root b, then find the ratio a upon b. Then find the ratio a upon b. हे पण खूप सोपं आहे बघा. यूजिंग रूल्स ऑफ सर्ट्स. बघा, सर्ट्सचा आणि रेशो हे दोन्ही रूल यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. एकदम सोपं आहे, फक्त जरी वाटत असलं डिफिकल्ट तरी. याला स्टार आहे बघा. फर्स्ट वी हॅव टू राईट गिवन. जे गिवन आहे हे फाइंड आउट करायचं आहे आणि हे एवढं आपल्याला गिवन आहे. 0.04 is equal to बघा, नीट लक्ष द्या. आता मी इथं सर्टचा रूल यूज करणार आहे. जे एका रॅडिकल साईनमध्ये आहेत ते सेपरेट रॅडिकल साईनमध्ये घेणार आहे. ह्या साईडला काहीही चेंज करणार नाही, राईट हँड साईडला. देन शिफ्टिंग द टर्म्स. आता बघा मी काय शिफ्ट करणार आहे. हा सर्टचा रूल यूज केला. हे एका ब्रॅकेटमध्ये आणि हे एका ब्रॅकेटमध्ये न म्हणता रॅडिकल साईनमध्ये. आता मी काय करणार आहे, हे मल्टिप्लाय जो हा स्क्वेअर रूट आहे तो इकडं डिवाइडला नेणार आहे आणि इकडं जो मल्टिप्लायला रूट बी आहे तो इकडं डिवाइडला होणार आहे. बघा कसं होईल. दिस रूट ए ॲज इट इज. दिस मल्टिप्लाय रूट बी goes to this side by divided by root. So this 0.4 into 0.04 upon this square root goes to this side by divide. आलं लक्षात. काय केलं, हा रूट ए ॲज इट इज ठेवला, हा मल्टिप्लाय रूट बी ह्या साईडला डिवाइडला आणला. हे 0.4 इंटू 0.04 हे न्यूमरेटरचं ॲज इट इज आणि हे डिवाइडला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ए अपॉन बी. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय केलं पाहिजे रे, हे स्क्वेअर रूट साईन रिमूव्ह केलं पाहिजे. कधी रिमूव्ह होतं स्क्वेअर रूट साईन, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. आपल्याला ॲक्च्युली ह्याचा स्क्वेअर करायचा आहे पण मॅथ्सच्या रूलनुसार दोन्ही येणार. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. जर ह्याचा स्क्वेअर केला रूट एचा स्क्वेअर म्हणजे काय रे, रूट ए इंटू रूट ए. आणि रूट ए इंटू रूट ए काय येतं, ओनली ए. म्हणून आपण काय करणार आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. बघा स्क्वेअर केल्यावर रूट ए स्क्वेअर अपॉन रूट बी स्क्वेअर 0.4 into 0.04 bracket square upon square root of 0.04 into 0 bracket square.
देन रूट ए स्क्वेअर ए, रूट बी स्क्वेअर बी, तिकडचा 0.4 इंटू 0.04 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, जसा रूट एचा स्क्वेअर केल्यानंतर ए आलं तसं स्क्वेअर रूट ऑफ 0.04 इंटू 0.4चा स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूट साईन रिमूव्ह होईल आणि रिमेनिंग ओनली 0.4 इंटू 0.04. ए अपॉन बी इज इक्वल टू 0.4 इंटू 0.04 इंटू 0.4 इंटू 0.04. हे स्क्वेअर आहे म्हणून 2 टाइम्स राईट केलं. दिस वन गेट कॅन्सल. रिमेनिंग ओनली ए अपॉन बी इज इक्वल टू 0.4 इंटू 0.04. ए अपॉन बी इज इक्वल टू 0.4 मीन्स 4/10. बरोबर आहे ना. डेसिमल पॉईंट रिमूव्ह केला, न्यूमरेटरला आणि मल्टिप्लायला 10नी मल्टिप्लाय केलं. न्यूमरेटरला 10नी मल्टिप्लाय केल्यामुळे पॉईंट एलिमिनेट झाला, डिनॉमिनेटरचा 10 ॲज इट इज राहिला. सेम इकडे पण तसंच करणार आहोत. किती डिजिट आहेत डेसिमल पॉईंट नंतर 2. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 100नी मल्टिप्लाय करा. 4/100. बघा आता 2ने डिवाइड करूयात. 2 2 जा 4, 2 5 जा 10. आता 4नी 100ला करूयात. 4 1 जा 4, 4 2 जा 8, रिमेनिंग 2 5. आता 2 आणि न्यूमरेटरला किती आलं 5 इंटू 25. काय आलं बघा. ए अपॉन बी इज इक्वल टू 2 इंटू 1 अपॉन 5 इंटू 25. दॅट इज A upon B is equal to 2 upon 125 is our final answer. कारण की 2ने 125ला डिवाइड होत नाही. आलं का लक्षात. बघा मुलांनो, काय केलं, काही वेगळं अवघड नाही, फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट केलेला आहे. वेगळं काय यूज केली, ट्रिक वापरली असं काही नाही. स्ट्रेट फॉरवर्ड जेवढं सिम्प्लिफाय करता येते तेवढं सिम्प्लिफाय करून घेतलं. बरोबर आहे. ही एक्झाम्पल्स विचारली जातात बघा. आता आपण लास्ट एक्झाम्पल राहिले, तेही खूप सोपं आहे. व्यवस्थित बघा, नीट वॉच करा कसं काय कॅन्सलेशन केलं आहे. अजिबातही गडबड करू नका. मल्टिप्लिकेशन करायची मी तुम्हाला आधीपासून सांगते. मल्टिप्लाय करत बसलो तर खूप मोठा आन्सर येतं आणि डिवाइड करा डिफिकल्ट होतं. त्यापेक्षा आपण ॲज इट इज ठेवतो आहे आणि अगदी शेवटी त्याचा सिम्प्लिफिकेशन करतो आहे. ओके. देन वी सी लास्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 7. x+3 हे विचारलं जातं बघा बऱ्याच वेळेला. इंटू x+11 इज इक्वल टू x-2 इज टू x+1. बघा करूयात सॉल्व. आता हे एक्झाम्पल सोपं आहे. 2 रेशो दिलेत. जसं आपण A:B घेतो तशा 2 पॉलिनॉमियल्स दिलेत इकडं आणि इकडं. काय नाही, त्यांचा रेशो घ्यायचा आपण. x+3 अपॉन x+11 इज इक्वल टू x-2 अपॉन x+1. ओके. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता आपण फॉर्म्युलाचा यूज करणार आहे. कोणत्या फॉर्म्युलाचा यूज करणार आहे बघा मुलांनो. x+a इंटू x+b इज इक्वल टू काय फॉर्म्युला. 8th स्टँडर्डचा फॉर्म्युला आहे बघा हा. x² प्लस a+b इंटू x प्लस ab. ह्या फॉर्म्युलाचा यूज करणार आहे दोन्ही साईडला. बघा आता हेअर a is 3 and b is 1. करा व्हॅल्यू पुट x² प्लस a प्लस b 3 + 1 इंटू x प्लस 3 इंटू 1 3 इज इक्वल टू. आता इथं a आपला -2 आहे. फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे ना आपल्या आणि इथं कुठं आहे
मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 + 11 इंटू एक्स आणि मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येणार कारण तर ए इंटू बी आहे तर ए आपला त्यातला निगेटिव्ह आहे. -2 × 11 -22 आणि प्लस असल्यामुळं निगेटिव्ह आणि प्लस जर बरोबर आले तर आपण काय करतो निगेटिव्हचं साईन देतो. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 9x मायनस 22 बरोबर आहे ना. 11 - 2 9x. आता एक्स स्क्वेअर हा इकडचा एक्स स्क्वेअर इकडे मायनस एक्स स्क्वेअरला आला प्लस 4x दिस 9x minus 9x minus 22 as it is and this plus 3 goes to this side -3. बघा साईन इंटरचेंज केलेत. हा प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज इकडचा प्लस एक्स स्क्वेअर इकडे निगेटिव्ह आला. दिस 4x ॲज इट इज जो ज्या घरात आहे त्याचं साईन चेंज करायचं नाही शिफ्ट होणाऱ्या नंबरचं साईन चेंज करायचं. एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल 4x - 9x 5x सबस्ट्रॅक्शन आणि ॲन्सरला ग्रेटर नंबरचं साईन मायनस मायनस सेम साईन असल्यानंतर ॲडिशन आणि निगेटिव्ह साईन ॲज इट इज. एक्स इज इक्वल टू -20 धिस मल्टिप्लाय -5 गोज टू धिस साईड बाय डिवायडेड बाय -5. आता बरीच मुलं इथं चुकतात. 2 ऑपरेशन ॲट ए टाईम यूज करायचं नाही. मी एकच ऑपरेशन यूज केलं. कोणतं? हे मल्टिप्लिकेशनला होतं ते डिवाइडला केलं. जर ॲडमध्ये असतं तर +5 झाला असता. हा मल्टिप्लाय -5 त्यामुळे तो ॲज इट इज राहणार आहे. एक्स इज इक्वल टू 5 काय आलं एक्स इज इक्वल टू 5. आता हा आपला प्रॅक्टिस सेट 4.2 कंप्लीट झालेला आहे. आपण इथं स्टॉप करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट स्टडी करूयात.